बापले, अगं कुठं आलो आपण? अरे काय करू? हॅलो गाईस, तर आपल्याला जायचं होतं आमच्या मैत्रिणीकडे. त्यासाठी प्रिया येणार होती आज मुक्कामी. तिच्यासाठी केला होता हा खास बेत. इट्स बाऊ आणि मी त्याला खाऊ. मग रात्री काय मटणाचं बेत करून सकाळ सकाळ पिरी पिरी सर करत मी, पल्लवी आणि प्रिया निघालो आमची मैत्रीण जयूकडे. तिच्या घरी जायचं योग तब्बल 17 वर्षानंतर आलो होतं. त्यामुळे आम्ही ट्रिप करत करत तिकडे चाललो होतो, आनंद घेत चाललो होतो मित्रांनो. तर मित्रांनो, मग काय जाता जाताच नाश्त्याला थांबलो आणि पोटाचे डुरकुले सगळे टम करून घेतली. प्रियला आणि पल्लीला सांभाळण्यातच मित्रांनो गेला माझा दिवस. पोहोचलेलो आहे आम्ही जयू मॅडमच्या घरी. वर्षाचं प्लॅनिंग असक्सेस झाल्यामुळे जयू मॅडम झाले होते येड्या वाकड्या तिकड्या होऊन. त्यांनी केलं आमचं स्वागत. आणि मग काय बसला ना त्यांचा डाव, हे दे ते घे, बेक बे आणि बे दुनियाट. आणि त्यात लागली माझी वाट. काय ह्या बाया कुठे गेल्या तरी बारीक पोरांसारखं गिफ्ट, साडी, ड्रेस, मरुदे चायला मला सेंड तर भेटला. काय मग काय खूप दिवसांनी मैत्रिणीसाठी गिफ्ट वगैरे वाटावाटी झाली. आणि मग मस्तपैकी स्वयंपाक करता करता यांच्या डास गप्पा झप्पा सगळ्या उरकून गेल्या. आमच्या प्रिया मॅडम तब्बल 5 वर्षांनी हल्ल्या होत्या, त्यामुळे मला आनंद झाला होता. नंतर आम्ही गेलो दाजीबांच्या ऑफिस मध्ये. आता काय सासरवाडीची गँग आल्यामुळे दाजीबा एकदम त्वरात होते, स्लो मोशन मध्ये फुल सगळं ऑफिस आम्ही सगळीकडनं फिरलो. आणि दाजीबांना भेटून अखेर आम्ही त्यांच्या घराकडे जेवणाला गेलो. जया मॅडमने सकाळपासून आमच्यासाठी पंचपक्वानाचा स्वयंपाक केला होता. आपल्या पल्लवी मॅडम मुळे आम्हाला व्हेजच खावं लागत होतं, परंतु नंतर जयूने आमच्यासाठी मस्त केक आणला होता, सगळ्यांच्या बर्थ डेट वगैरे लिहून. कारण सगळ्यांच्या बर्थडेला आम्हाला जाता येत नाही, फ्रेंडशिप डे पण होता. त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी केक वगैरे कापून एन्जॉय केला. आणि नंतर तिच्या घराजवळच उरणचा बीच होता, तिकडं आम्ही फिरायला गेलो. बीचचा व्ह्यू एवढा भारी होता, साईडला एकदम सिटी एकदम लांब दिसत होती आणि बीचवर शांत बसण्यासारखा बीच होता. फुल गप्पा बिप्पा मारल्या, तिथंही जरा एन्जॉय वगैरे केला. नंतर थोडे रील वगैरे काढलं आणि आता होता निरोप समारंभ, त्यामुळे खतम. लोकांना रक्त जास्त असतं, आमच्या पल्लीच्या डोळ्यात पाणी जास्त आहे, त्यामुळं पल्ली आणि नंतर गेल्यानंतर जयू मॅडमनी भोकाड बसरलं होतं, पण जावं लागलं. अखेर जिगरी मैत्रीला सोडून जातो मित्रांनो. भेटू पुढच्या व्लॉगला. बाय.